चला इकडे लक्ष द्या आता सर्वांनी. मी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं मिशन नवोदय अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्र, आपण अंकगणित या विषयामध्ये 3 धडे आतापर्यंत अभ्यासलेले आहेत. जसं की ज्याचं नाव आहे पहिला संख्या व संख्या पद्धती, दुसऱ्या धड्याचं नाव होतं आपलं पूर्ण संख्या व त्यावरील 4 मूलभूत क्रिया, आणि तिसरा आपण नुकताच चॅप्टर पाहिला, धडा पाहिला, तो म्हणजेच अवयव व गुणिते. ठीक आहे. तर आपल्याला आज नवीन धडा सुरू करायचा आहे, तो म्हणजेच अपूर्णांक व त्यावरील 4 मूलभूत क्रिया. ओके. आता हा धडा आपल्याला पाहायचा आहे. हा टायटल द्या सर्वांनी की आज आपल्याला चौथा धडा पाहायचा आहे, अपूर्णांक व त्यावरील 4 मूलभूत क्रिया. ठीक आहे. आता सर्वप्रथम कोणताही धडा शिकत असताना किंवा कोणताही नवीन गोष्ट शिकत असताना नेमकं काय आहे ते एकदा समजून घेऊया, आणि यामध्ये ज्या ज्या गोष्टी येतात त्या गोष्टीचा आपल्याला काय करायचं आहे, विचार करायचा आहे. आता सर्वप्रथम तुम्हाला ह्या 4 मूलभूत क्रिया तर माहीतच आहेत. 4 मूलभूत क्रिया माहित आहेत, कारण आपल्याला गणितामधल्या 4 मूलभूत क्रिया म्हणजेच आपण टायटलकडे जाऊया. अपूर्णांक व त्यावरील 4 मूलभूत क्रिया, ह्यापैकी ह्या 4 मूलभूत क्रिया माहित आहे आपल्याला. एक बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, ह्याच क्रिया आहेत. परंतु अपूर्णांक म्हणजे काय? अपूर्णांक संख्या आपण संख्याच्या प्रकारामध्ये पाहिलेले आहे पहिल्या धड्यामध्ये. संख्याचा जो प्रकार आपण पाहिला, संख्या व संख्या पद्धती या नावाचा जो आपण चॅप्टर पाहिला होता पहिला धडा, त्यामध्ये अपूर्णांक संख्या प्रकारापैकी अपूर्णांक संख्या म्हणजे काय हे आपण शिकलेलो आहोत. तर माझा असा प्रश्न आहे की कोणाला माहित आहे बाबा अपूर्णांक संख्या कशाला म्हटलं जातं? आता आपल्या धड्याचंच नाव आहे अपूर्णांक व त्यावरील 4 मूलभूत क्रिया. तर 4 मूलभूत क्रिया तर आपल्याला माहित आहेत की गणितामधल्या 4 मूलभूत क्रिया म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. परंतु मग ह्या अपूर्णांकाचा अर्थ काय होतो? अपूर्णांक हा संख्येचा एक प्रकार आहे. मग अपूर्णांक संख्या कशाला म्हटलं जातं? कोण सांगेल बघूया आपण, हात वर करा. अपूर्णांक कशाला म्हटलं जातं किंवा अपूर्णांक संख्या कशाला म्हटलं जातं? आपण संख्या व संख्येचे प्रकार पाहिलेत. हा, सांग आरुषी, काय सांगता येईल अपूर्णांक संख्या म्हणजे काय? पूर्ण नसणारी संख्या. पूर्ण नसणारी संख्येला आपण अपूर्णांक असं म्हणतो. बरोबर आहे? हो सर. हा. मग पूर्ण नसणारी संख्या म्हणजेच अपूर्णांक असं त्यांचं म्हणणं आहे, तेही बरोबर आहे. आणखीन दुसरं कोणाला सांगता येईल का बाबा अपूर्णांक म्हणजे काय? कोण सांगेल? हात वर करा. हा, आपल्याला थोडंफार जरी माहित असलं पाहिजे. संख्या व संख्या प्रकारामध्ये आपण पाहिलं होतं थोडक्यात की अपूर्णांक संख्या कशाला म्हटलं जातं. ठीक आहे, बरोबर आहे त्यांचं म्हणणं की बाबा जी पूर्ण नसते त्याला अपूर्णांक म्हणतात. आता अपूर्णांक संख्या म्हणजे काय? की ज्या संख्येची किंमत पूर्ण नसते म्हणजे अपूर्ण असते, अशा संख्येला आपण काय म्हणतो? अपूर्णांक असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या संख्येची किंमत पूर्ण नसते त्याला काय म्हटलं जातं? अपूर्णांक असं म्हटलं जातं. आता पूर्ण संख्या म्हणजे काय हाही आपल्याला भाग माहित आहे की पूर्ण संख्या म्हणजे काय? की ज्या संख्या समूहाची सुरुवात शून्यापासून होते, 0, 1, 2, 3, 4 अनंतपर्यंत, या सर्व संख्यांना आपण काय म्हणतो? पूर्ण संख्या म्हणतो. आणि अपूर्णांक संख्या म्हणजे अपूर्ण संख्या म्हणजे काय? की ज्याची मुळात किंमतच पूर्ण नसते, है ना, मग त्या संख्येला आपण काय म्हणतो? अपूर्णांक असं म्हणलं जातं. अपूर्णांक 2 प्रकारचे असतात प्रामुख्याने. एक साधा, त्यालाच व्यवहारी अपूर्णांक म्हणतात, आणि दुसरा असतो दशांश अपूर्णांक. म्हणजे पॉईंट मध्ये लिहितो आपण 1, 2, 3, 4, 5, हा त्याला म्हणतात दशांश अपूर्णांक. आणि साधा आणि व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय? तो अंश आणि छेद स्वरूपामध्ये लिहिला जातो, त्याला आपण म्हणतो साधा अपूर्णांक किंवा व्यवहारी अपूर्णांक म्हणतो. आणि तोच अपूर्णांक आपल्याला या धड्यामध्ये अभ्यासायचा आहे. ठीक आहे. मग आपल्याला धड्याचं नाव कळालं की नेमकं धडा कशा संदर्भातला आहे. आणि 2 गोष्टी या ठिकाणी तुम्हाला प्रामुख्याने दिसतात, ज्या की पहिला आहे अपूर्णांक आणि दुसरा आहे त्यावरील 4 मूलभूत क्रिया. मग अपूर्णांक म्हणजे काय? की ज्या संख्येची किंमत अपूर्ण असते किंवा किंमत त्याची पूर्ण नसते, अशा संख्येला आपण काय म्हणतो? अपूर्णांक असं म्हटलं जातं. मग अपूर्णांक आला आणि अपूर्णांकावरील ज्या काही 4 मूलभूत क्रिया आहेत, मग जसं की बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, मग ह्या 4ही मूलभूत क्रिया, जसं आपण पूर्ण संख्या व त्यावरील 4 मूलभूत क्रिया आपण तो धडा पाहिला, पूर्ण संख्या म्हणजे काय आणि पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया, मग बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, आपण जसं पाहिलं त्याच पद्धतीनं मग अपूर्णांक म्हणजे काय आणि अपूर्णांकावरील ज्या काही 4 मूलभूत क्रिया आहेत त्याही आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत.
ठीक आहे. मग एकदा आपल्याला टायटल क्लिअर झालं की बाबा या धड्यामध्ये आपल्याला अपूर्णांक आहे आणि अपूर्णांकावरील ज्या काही 4 मूलभूत क्रिया आहेत त्या 4 मूलभूत क्रियाही आपल्याला अभ्यासायच्या आहेत. मग चला तर मग हा धड्याला सुरुवात करूया आपण. चला मग पहिल्यांदा जो प्रामुख्याने काही गोष्टी येतात त्या ज्या की मी आत्ताच तुमच्या समोर मांडल्या की बाबा दोन व्याख्या आपल्या समोर दिसतात बघा, एक पूर्ण संख्या आणि एक अपूर्णांक संख्या. ह्या दोन व्याख्या तुमच्या समोर दिसतात डोळ्यासमोर तुमच्या स्क्रीनवर. पहा, पूर्ण संख्या म्हणजे काय, मी आताच सांगितल्याप्रमाणे की पूर्ण संख्या कशाला म्हटलं जातं की ज्याची सुरुवात 0, 1, 2, 3, 4 अनंत या सर्व संख्या समूहांना किंवा संख्यांना आपण काय म्हणतो, पूर्ण संख्या म्हणतो. 0 पासून अनंत पर्यंत यांना आपण काय म्हणतो, पूर्ण संख्या म्हणतात. मग अपूर्णांक संख्या म्हणजे काय, आपल्या धड्याचं टायटलच आहे अपूर्णांक संख्या. कशाला म्हटलं जातं, या अपूर्णांक संख्या म्हणजे काय की ज्या संख्येची किंमत अपूर्ण असते त्या संख्येस अपूर्णांक संख्या असं म्हटलं जातं, असे म्हणतात. अपूर्णांक संख्या कशाला म्हटलं जातं की ज्या संख्येची किंमत अपूर्ण असते किंवा ज्या संख्येची किंमत पूर्ण नसते अशा संख्यांना आपण काय म्हणतो, अपूर्णांक असं म्हटलं जातं. आणि जी संख्या पूर्ण नाही किंवा जो अंक पूर्ण नाही अशा संख्यांना देखील दुसऱ्या भाषेत काय म्हटलं जातं, आपण अपूर्णांक म्हणतो. दुसऱ्या भाषेत जर सांगायचं झालं अपूर्णांक कशाला म्हटलं की जी संख्या पूर्ण नाही म्हणजे मुळात पूर्ण नाही. मग पूर्ण संख्या आपण पाहिलं पहिलं 1, 2, 3, 4, 5, 6 ह्या पूर्ण संख्या. मग ज्या अपूर्ण असतात त्याला आपण काय म्हणतो, अपूर्णांक संख्या. म्हणजे ज्या संख्येची किंमत पूर्ण असते किंवा ज्या संख्येची किंमत पूर्ण नसते किंवा ज्या संख्या पूर्ण नाहीत किंवा जो अंक पूर्ण नाही अशा संख्येला आपण काय म्हणतो, अपूर्णांक असं म्हटलं जातं. मग ह्या ज्या संख्या आहेत आपल्याला या चॅप्टरमध्ये या प्रकरणात पाहिजे, या संख्या अंश व छेद स्वरूपामध्ये लिहिता येतात. अंश आणि छेद स्वरूपामध्ये लिहिता येतात. म्हणजे जसं की है ना, म्हणजे वरच्या जो भाग आहे त्या वरच्या भागाला आपण काय म्हणतो, अंश म्हणतो. आणि जो खालचा भाग असतो याला म्हणलं जातं छेद असं म्हटलं जातं. मग ह्या संख्या कशा लिहिल्या जातात, अंश व छेद स्वरूपामध्ये लिहिल्या जात असतात. असा हा अपूर्णांक आपल्याला या धड्यामध्ये अभ्यासायचा आहे. कोणाकोणाला समजलं बाबा, पूर्ण संख्या तर आपण संख्या प्रकारात पाहिलंय आणि अपूर्णांक संख्या देखील आपण थोडक्यात पाहिलं होतं, है की नाही. मग अशा पद्धतीने पूर्ण संख्या व अपूर्णांक संख्या अशा की पूर्ण संख्या म्हणजे काय की ज्या संख्येची सुरुवात 0 पासून अनंत पर्यंत होते त्या संख्यांना आपण काय म्हणतो, पूर्ण संख्या म्हणतो. आणि अपूर्णांक संख्या कशाला म्हटलं जातं की ज्या संख्येची किंमत पूर्ण नसते किंवा ज्या संख्येची किंमत अपूर्ण असते अशा संख्यांना आपण काय म्हणतो, अपूर्णांक असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग हे समजलं तुम्हाला. चला मग हे दोन्ही व्याख्या लिहून घ्या आपल्या सुरुवातीला, पूर्ण संख्या आणि अपूर्णांक संख्या हे व्यवस्थित लिहून घ्या. चला पहिली व्याख्या करा. ओके, चला तर मग आपल्याला जो धडा सुरू केलाय आपण अपूर्णांक व त्यावरील 4 मूलभूत क्रिया. मग ह्या 4 मूलभूत क्रिया आणि अपूर्णांक म्हणजे काय या दोन व्याख्यावरून आपल्याला स्पष्ट होताना दिसतं. मग पूर्ण संख्या म्हणजे काय की ज्या संख्या पूर्ण आहेत म्हणजे ज्याची सुरुवात आपण 0, 1, 2, 3, 4 अनंतपर्यंत अशा संख्यांना आपण काय म्हणतो, पूर्ण संख्या असं म्हटलं जातं. आणि अपूर्णांक संख्या म्हणजे काय की ज्या संख्येची किंमत अपूर्ण असते किंवा ज्या संख्येची किंमत पूर्ण नसते अशा सर्व संख्येना आपण काय म्हणतो, अपूर्णांक असं म्हटलं जातं. आणि अपूर्णांक हे अंश आणि छेद स्वरूपामध्ये लिहित असतात. ठीक आहे, चला तर पुढे जाऊया आपण. पहा, आता या ठिकाणी आपल्याला या संख्येचा छेद जो असतो तो एक व्यतिरिक्त असतो. म्हणजेच या संख्येचा जो काही छेद असतो, आता मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इकडे पहिल्यांदा समजून घ्या त्यानंतर लिहा की या ठिकाणी पहा, या संख्येचा छेद जो काही असतो तो एक व्यतिरिक्त असतो. म्हणजेच काय की कोणतीही संख्या जर म्हणलं, समजा उदाहरणार्थ मी असं लिहिलं, समजा हे 2 लिहिले, तर हे जे 2 लिहिलेत याच्यात काही जरी नाही म्हणलं तरी छेदामध्ये काय असतो, 1 हा असतो. म्हणजे इथं लिहिले 4 म्हणजे या ठिकाणी काय असतो, छेदामध्ये 1 ही संख्या असतेच. मग याला अपूर्णांक म्हणतात का, हे 2 लिहिले अपूर्णांक म्हणू शकतो का आपण याला, नाही. कारण 2 ही पूर्ण संख्या आहे, बरोबर. 4 लिहिले मी, ही काय आहे, पूर्ण संख्या आहे. म्हणजे याच्या छेदामध्ये काय असतो, नेहमी 1 असतोच पूर्ण संख्येच्या.
मग अपूर्णांक कशाला म्हटलं जातं की अपूर्णांक कसा की या संख्येचा जो छेद असतो तो एक व्यतिरिक्त असतो. म्हणजे कसा की एक सोडून कोणतीही संख्या असू शकते छेदामध्ये. मग आपल्याला आताच मी सांगितल्याप्रमाणे की वरचा जो भाग असतो 2/5 आहे की नाही, हा वरचा जो भाग असतो याला म्हटलं जातं अंश आणि खालच्या भागाला काय म्हटलं जातं छेद असं म्हटलं जातं. मग हा जो काही छेद असतो तो कसा असतो एक सोडून दुसरे अंक असतात, मग एक व्यतिरिक्त असतो. म्हणून याला काय म्हटलं जातं एक प्रकारचा आपण त्याला म्हणतो अपूर्णांक. ठीक आहे. मग ज्या संख्येच्या छेदामध्ये एक असतो तर ती संख्या काय असते एक प्रकारची पूर्ण संख्या असते. हा हे लक्षात ठेवा. म्हणजे काही नाही म्हणजे आता समजा इथे लिहिली मी 70 तर ही संख्या तर पूर्ण आहे. मग हिच्या छेदामध्ये नेहमी काय असेल एक असेल. मग हा अपूर्णांक होईल का बाबा. ठीक आहे हे अंश आणि छेद स्वरूपात लिहिला आपण, मग हा अपूर्णांक व्हायला पाहिजे. तसं नाही की जो अंश आणि छेद स्वरूपात लिहिला जातो त्याला अपूर्णांक म्हणतो आपण, परंतु याचा जो काही छेद असतो तो एक व्यतिरिक्त असतो म्हणजे एक सोडून असतो, दुसरा असतो. एक पाच सोडला उरले 2 3 4 5 कोणताही अंक असू शकतो पण एक व्यतिरिक्त. ठीक आहे. आता हे एक भाग कळाला आपल्याला की नेमकं की या पूर्णांकामध्ये या संख्येचा छेद एक व्यतिरिक्त असतो. पुढं अपूर्णांक संख्या या दोन पूर्ण संख्येच्या मध्ये असतात. पहा अपूर्णांक संख्या कशा असतात दोन पूर्ण संख्येच्या मधोमध असतात. आतमध्ये अनंत असे असं असतात. जसं की आता या ठिकाणी उदाहरण दिले बघा. उदाहरणार्थ 2 व 3. आता बघा हे 2 ही संख्या आहे आणि 3 ही संख्या आहे. ह्याच्यामध्ये अनेक अपूर्णांक आहेत. जसं की जर आपण दशांश अपूर्णांक घेतलं 2.1 कॉमा 2.2.00 असे या पद्धतीने असे अनंत तुम्हाला या पूर्ण संख्येच्या मध्ये अपूर्णांक पाहायला मिळतील. जसं की या ठिकाणी जर आपल्याला दिला अंश आणि छेद स्वरूपामध्ये 5/2 हा अपूर्णांक संख्या आहे व 2/3 च्या मध्ये असणारी अपूर्णांक संख्या 5/2 आहे. म्हणजे आपण जेव्हा 5/2 ला जेव्हा भाग देऊ बे एक बे बे दोन्ही 4 त्यानंतर एक उरला एकला भाग जात नाही म्हणून दशांश दिला 10 झाले आणि बे पंचे 10 म्हणजे 2.5. 2 आणि 3च्या मध्ये 2 आणि 3च्या मध्ये येणारी संख्या ही 5/2 म्हणजे अडीच. 2 आणि 3च्या मध्ये येणारी अपूर्णांक कोणता आला 2.5 म्हणजेच 5/2 आहे. मग आपल्या लक्षात या ठिकाणी एक लक्षात येतं आपल्याला की दोन या दोन गोष्टी किंवा दोन वैशिष्ट्ये आपल्याला दिसतात अपूर्णांक संख्येचे. की पहिली वैशिष्ट्य की ज्याचा छेद हा एक व्यतिरिक्त असतो म्हणजे एक वगळता इतर कोणतीही संख्या छेदात असू शकते. एक दुसरी गोष्ट कोणती कळाली आपल्याला की अपूर्णांक कशाला म्हटलं जातं की ज्या दोन पूर्ण संख्येच्या मधोमध अनंत असे अपूर्णांक संख्या असू शकतात. जसं की या ठिकाणी उदाहरण घेतलं 2 व 3च्या मध्ये अपूर्णांक संख्या 5/2 आहे. मग आपण 5/2 चं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते 2.5 येतं म्हणजेच अडीच येतं. ते 2 आणि 3च्या मधोमध आहे. म्हणजे याचा अर्थ अपूर्णांक संख्या ही दोन पूर्ण संख्येच्या मध्ये असते. ठीक आहे. त्यानंतर दोन पूर्ण संख्येच्या मध्ये अनंत अपूर्णांक संख्या असतात. जसं की आता सांगितलं आपण की दोन पूर्ण संख्या ज्या असतात त्याच्यामध्ये अनंत अपूर्णांक असतात. जसं की या ठिकाणी बघा 1/2 1/3 1/4 2/3 5/4 ह्या ज्या अपूर्णांक दिसतात आपल्याला हे सगळे 1 व 2च्या मध्ये असलेले अनंत असे अपूर्णांक आपल्याला पाहायला मिळतात. मग दोन आपल्या या ठिकाणी तीन वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळाली अपूर्णांक संख्येचे. अपूर्णांक संख्येचे वैशिष्ट्य सांगताना एक की अपूर्णांक संख्याचा छेद हा एक व्यतिरिक्त असतो. दुसरं वैशिष्ट्य जर आपल्याला सांगायचं झालं की अपूर्णांक संख्या दोन पूर्ण संख्येच्या मधोमध किंवा मध्ये या दोन संख्ये पूर्ण संख्येच्या मध्ये अपूर्णांक आपल्याला पाहायला मिळतात अपूर्णांक असतात आणि दोन पूर्ण संख्येच्या मध्ये अनंत अपूर्णांक संख्या असतात. ओके. हे भाग समजला का मला सांगा थेरॉटिकल भाग. कारण प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो याच्यावर कसला येईल तर आपल्याला ही कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे की अपूर्णांक संख्या म्हणजे काय. पहिल्यांदा आपण अपूर्णांक संख्या कशाला म्हटलं की जातं की अशी संख्या की ज्याची किंमत पूर्ण नसते अशा संख्येला आपण अपूर्णांक म्हणतो. अपूर्णांक हे अंश आणि छेद स्वरूपातही लिहिता येतात किंवा दशांशाच्या स्वरूपात बी लिहिता येतात. त्यानंतर या अपूर्णांक संख्येचा जो काही छेद असतो तो एक व्यतिरिक्त असतो. त्यानंतर अपूर्णांक संख्या ह्या दोन पूर्ण संख्येच्या मध्ये येत असतात आणि दोन पूर्ण संख्येच्या मध्ये अनंत असे अपूर्णांक आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. चला हे लिहून घ्या. तिन्ही वैशिष्ट्ये लिहून घ्या. स्टार करून लिहा किंवा टिक. कोणाकोणाला समजलंय हात वर करा की अपूर्णांक म्हणजे काय
आणि अपूर्णांक संख्या कशा असतात, त्याचे वेगवेगळे आपण वैशिष्ट्य म्हणा, त्याचे गुणधर्म म्हणा, की अपूर्णांक संख्या कशाला म्हटलं जातं आणि अपूर्णांक म्हणजे काय असतं, हे तुमच्या डोक्यात क्लिअर झालं पाहिजे. की अपूर्णांक संख्या कशी असते, की बाबा ती पहिल्यांदा एक तर पूर्ण नसते. पूर्ण संख्या आपल्याला माहित आहे, जे शून्यापासून सुरुवात होतात अनंतपर्यंत त्या असतात पूर्ण संख्या. मग ज्या पूर्ण नसतात ते उरलेले सगळे काय असतात, अपूर्णांक असतात. अपूर्णांक दोन पद्धतीने लिहिता येतात. एक तर पॉइंट मध्ये म्हणजे आपण दशांश अपूर्णांक म्हणतो, आणि दुसरा जो असतो तो साधा किंवा व्यवहारी अपूर्णांक म्हणतात त्याला, जो की अंश आणि छेद स्वरूपामध्ये लिहिला जातो. बरोबर. आणि अंश आणि छेद, वरच्या भागाला आपण अंश असं म्हणतो आणि खालच्या भागाला आपण छेद असं म्हणतो. मग हा अपूर्णांक असा आहे की ज्याचा छेद हा एक व्यतिरिक्त असतो, म्हणजे एक सोडून वेगळ्या दुसऱ्या संख्या असतात. कारण ज्या संख्येचा छेद एक असतो तर ती संख्या काय असते, पूर्ण संख्या असते. त्याचबरोबर अपूर्णांक संख्या ह्या दोन पूर्ण संख्येच्या मध्ये येत असतात. जसं की आपण स्क्रीनवर पाहत आहे, 2 व 3च्या मध्ये असणाऱ्या अपूर्णांक संख्या 5/2 आहे. आणि दोन पूर्ण संख्येच्या मध्ये अनंत असे अपूर्णांक आपल्याला पाहायला मिळतात. जसं की 1/2, 1/3, 1/4, 2/3, 5/4. हे अपूर्णांक पहा, वरच्या ज्या भागाला आपण काय म्हणतो, अंश म्हणतो, आणि खालच्या भागाला आपण काय म्हणतो, छेद असं म्हटलं जातं. आणि तुम्ही लक्षपूर्वक पाहिले असाल की खालच्या छेदामध्ये सगळ्या संख्या एक व्यतिरिक्त आहेत. ठीक आहे, चला समजते का? चला, झाला असेल तर हात वर करा, जेणेकरून आपल्याला पुढचा भाग घ्यायला. हा जो थेरॉटिकल भाग आहे हा समजणं गरजेचं आहे, कारण हे समजलं तरच पुढच्या गोष्टी समजतात. लक्षपूर्वक पहा, व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. पहा, आता अपूर्णांक संख्येचे वाचन, नेक्स्ट कन्सेप्ट जो शिकायचा आपल्याला, की अपूर्णांक संख्येचं वाचन कसं केलं जातं. अपूर्णांक संख्येचे वाचन कसे करायचे, आता इकडे पहा, लक्षपूर्वक पहा, त्याच्यानंतर लिहून घ्या. आता आपल्याला अपूर्णांक संख्येचं वाचन करायचंय. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्हाला बघा, अपूर्णांक संख्येचं वाचनाच्या 3 उदाहरण तुम्हाला दिलेत, बाकीचे उदाहरण मी तुम्हाला देईल. ठीक आहे, पहिल्यांदा समजून घ्या की अपूर्णांक संख्येचं वाचन कसं केलं जातं. ठीक आहे, तर एक संख्या दिली बघा आपल्याला 5, वरचा भाग 5 आणि खाली दिले 4, है ना. मग आपण आत्ताच म्हणलं की वरच्या भागाला आपण काय म्हणतो, अंश म्हणतो, आणि जो खालचा भाग असतो त्याला काय म्हणतो आपण, छेद. छेद असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग वाचताना याचं वाचन कसं केलं जातं बघा, 5/4 असं म्हटलं जातं. हे बघा, 5 वरच्या भागाला अंश आहे तो, 5/4, किंवा आपण जनरली वाचताना डायरेक्ट सरळ सरळ म्हणतो 5/4 असं म्हणतो. परंतु प्रामुख्यानं वाचन असं केलं जातं, 5/4 असं म्हटलं जातं. पण आपण जनरली वापरामध्ये 5/4 असं सरळ सरळ आपण म्हणतो, परंतु वाचन असं केलं जातं 5/4. त्यानंतर मग हे 3/2 दिलंय बघा या ठिकाणी, है ना. मग जनरली आपण वाचताना 3/2 म्हणतो. ठीक आहे, आता हे टाईप करण्यात चूक झालेली असेल, हे सोडून द्या. ठीक आहे, मग आता याला 3/2 असं म्हणलं जातं, किंवा वाचताना प्रामुख्याने 3/2, 3/2 या ठिकाणी 3/2 असं लिहा. त्यानंतर 8/11, 8/11 असं लिहा, 8/11 अशा पद्धतीनं. ठीक आहे, मग वाचन करताना, संख्येचं वाचन करताना आपण कसं म्हणणार, 5/4. दुसरं आहे 3/2, म्हणजे 3/2. त्यानंतर 8/11 अशा पद्धतीने काय केलं पाहिजे, वाचन केलं गेलं पाहिजे. म्हणजे अशा संख्या या पद्धतीने तुम्ही त्याचं वाचन करा. ठीक आहे, या संख्येचं वाचन असं करा तुम्ही. याचं तुम्हाला वाचन करायचं आहे. चल, पहिला गौरव माईक चालू कर.
हॅलो सर. हा 4 नंबरचं वाच बाळा. हा अपूर्णांकाला आपल्याला या अपूर्णांक संख्येचं वाचन करायचं आहे. हो सर. कसं करता येईल? 8 अंश 9. नाही 8 अंश छेद 9. करेक्ट. 8 अंश छेद 9. करेक्ट, बरोबर आहे. 7 अंश 8 अंश छेद 9. एक एकच वाचा, बाकीचं पुढच्याला विचारून द्या. 8 अंश छेद 9. ठीक आहे, चला पुढचं. पियुष, चला वाचन करा या अपूर्णांक संख्येचं. 7 अंश छेद 8. करेक्ट. 7 अंश छेद 8. 7 अंश छेद 8. ओके, चला पुढं. हा सोहम वाघमारे, माईक चालू करा. वाचा पुढचा अपूर्णांक. 4 छेद 4 अंश छेद परत एकदा सांग. 4 अंश छेद 7. 4 अंश छेद 7. हे बघा, वाचन करताना आपण असं करतो, पण जनरली यूज मध्ये वापरामध्ये आपण सरळ सरळ म्हणतो 4/7 असं. लक्षात राहील सोहम? हो सर. आपण जनरली वाचताना सरळ म्हणतो 4/7. 4 अंशातला आहे छेद 7 असं आपण फक्त प्रामुख्याने जर व्यवस्थित जर वाचन करायचं असेल नियमाप्रमाणे तर ते वाचन असं की 4 अंश, कारण हा 4 अंशात आहे वरचा भाग, 4 अंश छेद 7. लक्षात राहील सोहम? हो सर. ओके. 4 माईक बंद करा. 4 अंश छेद 7. ओके, चला पुढचा. 4 अंश छेद 7. हा व्यंकटेश, वाच बाळा शेवटचं. 8 अंश छेद 5. करेक्ट. 8 अंश छेद 5. व्हेरी गुड. माईक बंद करा. छेद 5. ओके, मग आता आपल्याला ह्याच अपूर्णांक संख्येचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. मग ह्या अपूर्णांकाला आपल्याला वाचता आलं पाहिजे. मुळात पहिल्यांदा अपूर्णांक कशाला म्हटलं जातं, तर या धड्यामध्ये आपण धड्यापुरतं लक्षात ठेवा की जो अपूर्णांक म्हणजेच काय, जो अंश आणि छेद स्वरूपामध्ये लिहिला जातो, फक्त हा छेद जो असतो खालचा भाग हा एक व्यतिरिक्त असतो. अशा अपूर्णांकाचा पूर्ण अभ्यास या धड्यामध्ये आपल्याला करायचा आहे. मग त्याची बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल अथवा भागाकार असेल, या सर्व गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. ठीक आहे, मग आता आपण अपूर्णांक म्हणजे काय हे पाहिलं, अपूर्णांक कसा असतो तेही पाहिलं, आणि त्यानंतर अपूर्णांकाचे वाचन कसं केलं जातं. वरच्या भागाला आपण अंश म्हणतो, खालच्या भागाला आपण छेद म्हणतो. वाचताना या ठिकाणी सरळ बघा, 8 अंशात आहे, 9 छेदात आहे, म्हणून 8 अंश छेद 9. या ठिकाणी 7 आणि छेद 8 आहे, खालचा भाग 8 आहे, मग 7 अंश छेद 8 असं. त्यानंतर वरच्या भागात 4 आहे, खालच्या भागात 7 आहे, मग वरच्या भागाला आपण अंश म्हणतो, म्हणजे 4 अंश छेद 7. आणि 8 आणि खालच्या भागाला आपण प्रामुख्याने वाचताना जर जनरली वाचताना 8/5 असं म्हणतो. परंतु जर आपल्याला जर प्रश्न विचारला तर नियमानुसार असं वाचन असतं त्याचं, 8 अंश छेद 5 अशा पद्धतीनं. लक्षात येतंय? ठीक आहे, चला मग कळालं तुम्हाला की याचं वाचन कसं केलं जातं. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला पुढील आकृतीवरून रेखांकित भाग आणि अरेखांकित भाग, म्हणजेच या ठिकाणी डार्क केलेला जो काही भाग दिसतोय आणि डार्क न केलेला भाग जो दिसतो, याचा अपूर्णांकामध्ये आपल्याला लिखाण करायचं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी हे पाहण्या अगोदर थोडक्यात आपण ही ओळख करून घेण्या अगोदर आपण परत एकदा पाहूया नेमकं कसं असतं ते. इकडे पहा आता सर्वांनी.
म्हणजे तुमच्या ते लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, इकडं पहा. आता प्रामुख्याने असं पहा, रेखांकित आणि अरेखांकित असं समजा हा गोल वर्तुळ आहे. या ठिकाणी याचे जर प्रामुख्याने 4 भाग आपण केले असे. किती भाग केले? 4 भाग. तर याच्यामधला हा जो भाग आहे समजा आपण हा षटकोर म्हणतो आपण याला, हा भाग. मग आता रेखांकित केलेला म्हणजे रेषा ओढलेला भाग किती? 1 आहे. मग आपण असं जर म्हणलं तर रेखांकित भाग किती? रेखांकित भाग आणि अरेखांकित भाग. अरेखांकित भाग. हा ठीक आहे. आता प्रामुख्याने या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की याचे किती भाग झाले? एकूण एकूण भाग झाले किती? 4. बघा, 1, 2, 3, 4. एकूण भाग किती आहेत? 4. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार छेदामध्ये 4. इथंही 4 लिहिणार आणि इथंही 4 लिहिणार, कारण एकूण भाग आहेत 4. हे समजतं का? पहिल्यांदा हे समजलं का मला सांगा, की एकूण भाग किती आहेत? एका पोळीचे, एका भाकरीचे आपण 4 तुकडे केलेत. ठीक आहे. हा, रेखांकित भाग म्हणजे जो रेखांकित रेषा न ओढलेला भाग. आता ठीक आहे, आता याचा विचार करूया आपण रेखांकित भागाचा. ठीक आहे, मग आता 4 पैकी आपण रेखांकित केलेला भाग किती आहे? 1 आहे, म्हणून तो वर लिहिला इथं या ठिकाणी. मग जो रेखांकित भाग आला तो किती आहे? 1/4 आहे. कळतं का? म्हणजे 4 पैकी 1 हा रेखांकित केलेला आहे. मग आता अरेखांकित भाग किती असेल? एकूण भाग किती आहेत? खालचा जो छेद असतो तो एकूण भाग आणि अंश म्हणजे त्यापैकी. मग अरेखांकित म्हणजे रेषानं न दर्शवलेला भाग किती आहेत? तर तुम्ही मोजू शकता, 1, 2, 3. म्हणून तो 3/4 अशा पद्धतीनं. हे कोणाकोणाला समजले हात वर करा. समजतंय? जसं की आता फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ आपण जर म्हणलं की एक भाकर आहे बाबा, आपल्या एक पोळी आहे. ठीक आहे, तर आपण त्याचे 4 चतकोर किंवा 4 कोरभर असं म्हणतात ग्रामीण बोली भाषेमध्ये, त्याचे केले आणि त्यापैकी एकानं एकच खाल्ला आणि एकानं 3 खाल्ले असं म्हणून उरलेले 3 असा अर्थ समजूया. तर आपल्याला लक्षात येतं की बाबा त्यानं 4 कोरापैकी एकच खाल्लेला आहे आणि 4 कोरापैकी 3 कोर तसं ठेवून दिलेला आहे. म्हणून याला म्हणतात, हे जे आपण जे मांडणी केली ही आहे अपूर्णांकामध्ये मांडणी. मग रेखांकित भाग आणि अरेखांकित भाग अशा पद्धतीचा असतो. ठीक आहे, समजतंय? कोणाकोणाला समजलंय? ठीक आहे, आणखीन आपण एक उदाहरण घेऊया, कारण आपल्याला ते काही उदाहरणं आहेत ते पाहायचे आहेत आपल्याला. समजा उदाहरण असो, हाच आपण वर्तुळ असा घेतला. ठीक आहे, तर यामध्ये याचे असे 4 भाग केलेत. ठीक आहे, परंतु रेखांकित भाग बघा जो आहे तो असा केलाय. ठीक आहे, आता या ठिकाणी ठीक आहे सरळ सरळ आता 4 भाग बनण्यापेक्षा आपण याचे 2च भाग केलेत असं म्हणा, आणि अर्धा भाग काय केलाय प्रामुख्यानं. आता या ठिकाणी हे बघा, एक असं करतो मी, 2च भाग करतो. आता हे तुम्हाला सरळ सरळ माहिती आहे की ही एक भाकर आहे, म्हणजे हे पूर्ण एक आहे. हा जो आहे एक पूर्ण आहे, हा एक पूर्ण आहे, हे तर आपल्याला समजतं. ठीक आहे, मग आता आपल्याला जो रेखांकित केला तो 1/4 आहे, म्हणजे त्याला दुसऱ्या भाषेत काय म्हणलं जातं? पाव. 1/4 ला काय म्हणलं जातं? पाव. आणि हे 3/4 ला पाऊण म्हणलं जातं. 3/4 ला काय म्हणलं जातं? पाऊण. ठीक आहे, आणि एक तर तुम्हाला माहिती आहे की हे गोल आहे, हे आपण एक म्हणतो याला, एक पूर्ण. ठीक आहे, आता या ठिकाणी ही एक गोल आहे वर्तुळ किंवा एक भाकर आहे, त्याचे 2 भाग केले आपण. 2 भाग. ठीक आहे, आणि या ठिकाणी अर्धा जो एक भाग जो आहे तो काय केला आपण? रेखांकित केला. ठीक आहे, मग रेखांकित केले तर याचे एकूण भाग किती आहेत? 2. एक आणि हा, मग एकूण भाग 2 आहे, तो छेदात लिहिले. आणि त्यापैकी रेखांकित केलेला भाग किती? 1. आणि अरेखांकित भाग केलेला देखील किती आहे? 1. मग 1/2 हा अपूर्णांक म्हणतात आणि बोली भाषेमध्ये आपण त्याला म्हणतो अर्धा.
1/2 म्हणजे काय, अर्धा, अशा पद्धतीने. लक्षात येतंय का? कोणाकोणाला लक्षात येतंय हात वर करा. समजतंय का? ठीक आहे. मी हे तुम्हाला थोडक्यात एक उदाहरण घेऊन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते लिहून घ्या. ठीक आहे. आता हा एक पूर्ण वर्तुळ आहे, ह्या पूर्ण एक आहे. ठीक. त्यानंतर याचे आपण 4 भाग केले, त्यापैकी एक घेतला, याला म्हणतात, जो आहे हा आहे 1/4. ठीक आहे. हा भाग जो आहे त्याला 1/4 म्हणतो आपण. त्यानंतर 4 भाग केलेत, त्यापैकी रेखांकित 3 भाग आहेत. झालाय का? यस, समजलं मग तुम्हाला? ठीक आहे. इकडे पहा, लक्ष द्या आता, की हा जो एक पूर्ण आहे, म्हणून ह्याला आपण एक असं म्हणतो. या ठिकाणी बघा, एक वर्तुळ पूर्ण आहे, त्यापैकी आपण रेखांकित केलेला एक आहे. एकूण भाग 1, 2, 3, 4 पूर्ण भाग एकूण छेदामध्ये लिहिले, आणि त्यापैकी रेखांकित केलेला एक आहे, म्हणून तो अंशात लिहिला 1/4. यालाच आपण दुसऱ्या भाषेत पाव असं म्हणतो. त्यानंतर एक वर्तुळ आहे, त्याचे 4 भाग केले आपण, 1, 2, 3, 4. परंतु त्यापैकी 3 भाग आपण रेखांकित केलेले आहेत, आणि रेखांकित केलेल्या भागाचाच विचार आपण करत असतो. या ठिकाणी केलेला म्हणजे विचारलं तर आपण सांगू शकतो की 3/4. एकूण भाग आहेत 4, त्यापैकी 3 रेखांकित केलेत, 1, 2, 3, म्हणून ते अंशात 3/4. याला दुसरा आपण पाऊण असं म्हणतो. आणि एका वर्तुळाचे 2 भाग केले, एक भाग रेखांकित केलाय आणि एक तसाच ठेवला, अरेखांकित भाग ठेवलाय. मग आपल्याला जर विचारलं अरेखांकित किंवा रेखांकित, तर सारखंच होईल, कारण अर्धा अर्ध होईल जोरकडे. मग अरेखांकित भाग किती येतं? एकूण भाग 1 आणि 2 आहेत. एकूण भाग आपण खाली लिहिले छेदामध्ये, त्यापैकी रेखांकित केलेला जर विचारला तर 1, म्हणजे 1/2. आणि अरेखांकित म्हणलं तरी 1/2च होईल, कारण एकूण 2 भागापैकी अरेखांकित केलेला जो भाग आहे तोही एकच आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे. चला तर मग आता हे आपण याच्यावरचे उदाहरण पाहूया, की नेमकं कसं हे अरेखांकित आणि रेखांकित भाग त्या ठिकाणी बघूया आपण. पहा आता इकडे ते लक्ष द्या. आता बघा, पुढील आकृतीवरून आपल्याला रेखांकित भाग अपूर्णांकात लिहायचा आहे आपल्याला. पहा, पुढील आकृतीवरून आपल्याला रेखांकित किंवा डार्क केलेला जो भाग दिसतो, समजा हा हा रेखांकित केलेला भाग. इकडे पहा सगळेजण. ठीक आहे. चला, आता या ठिकाणी पहा, आपल्याला असं विचारलं की पुढील आकृतीवरून रेखांकित आणि भाग अपूर्णांकात लिहायचा आणि अरेखांकित भाग देखील अपूर्णांकात लिहायचा आहे. मग आता रेखांकित भाग लिहायचा आहे आणि अरेखांकित भाग पण लिहायचा आहे. मग या आकृतीचं निरीक्षण करूया. तर या आकृतीचे एकूण भाग किती होतात ते पहा पहिल्यांदा. एकूण भाग पहा, 1, 2, 3 आणि 4. बरोबर. एकूण भाग किती आहेत? तर 4. बाबा, मग छेदामध्ये आपण 4 लिहिणार, इथं देखील 4 लिहिणार, अरेखांकित मध्ये देखील. ठीक आहे. आणि आता आपल्याला 4 रेखांकित म्हणजे रेखांकित केलेला भाग किती? 1 आणि 2 आहे, म्हणून अंशामध्ये 2. आणि अरेखांकित केला देखील किती आहे, म्हणजे रेषानं ओढलेला, तो बी 2 आहे, म्हणजे 2/4च. 2/4 अशा पद्धतीने. मग रेखांकित केलेला भाग आणि अरेखांकित केलेला भाग देखील सारखाच येईल, दोन्ही अर्धे अर्धेच होतील. ठीक आहे. कारण परत जर याला आपण संक्षिप्त रूप दिलं तरी आपल्या लक्षात येतं की बे एक बे आणि बे दोन्ही 4, 1/2. परत बे एक बे 1/2, म्हणजे अर्ध जवळपास सारखंच, अशा पद्धतीनं. ठीक आहे. चला, हे उदाहरण वर हेडिंग द्या, ही आकृती काढा आणि ते
अपूर्णांक. ठीक आहे, चला आरुषी सांगा, माईक चालू करा. आता आपल्याला ही आकृती दिसते बघा तुम्हाला. रेखांकित भाग सांगा पहिल्यांदा, रेखांकित भाग. तर पहिला प्रश्न असा माझा की किती भाग आहेत त्या आकृतीमध्ये एकूण? 4. 4 आहेत. ठीक आहे, एवढं कळालं आपल्याला की बाबा एका चौकोनाचे किंवा चौरसाचे 4 भाग केलेत त्यांनी. ठीक आहे, काही हरकत नाही, 4 करू द्या. ठीक आहे, मोजताना आपण असं म्हणू शकतो 1, 2, 3 आणि 4. 4. ओके, मग आता एकूण भाग तर किती आहेत? 4 आहेत, बरोबर आहे. म्हणजे एकूण भाग असता तो कुठे लिहितो आपण? छेदामध्ये. ठीक आहे. हा, आता यापैकी आपल्याला विचारलंय की रेखांकित भाग म्हणजे 9 रेषेने दिलेला भाग किती आहे? पाव भाग. पाव भाग म्हणजे किती? षटकोर. एक 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 म्हणतो आपण, है ना. हो मग सर. पाव भाग कशाला म्हणतो? पूर्ण एक भाग विचारला, 1/4 म्हणजेच पाव असं म्हणायचं. हो ठीक आहे. सर. मग मी असं विचारलं की बाबा एकूण भाग आहेत 4, त्यापैकी रेखांकित केलेला भाग किती आहे? 1 आहे. मन रेखांकित केलेला भाग झाला 1/4. 4. ओके, यालाच आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणतो? पाव असं म्हणतो, बरोबर. हो सर. ओके, व्हेरी गुड. चला, पुढचा प्रश्न माझा असा की अरेखांकित भाग किती आहे याच्यातला? सांगा, कोण सांगेल? हात वर करा. अरेखांकित भाग. ओम साई, माईक चालू कर. ओम साई. हा, आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ओम साई, की बघ एकूण भाग किती आहेत मला सांग या चौरसाचे किंवा चौकोनाचे? 4. 4 आहे. मग एकूण भाग आपण कुठे लिहितो? छेदामध्ये, बरोबर. यस. आता मला सांग, आपल्याला असं विचारलंय की आपल्याला सांगायचे की अरेखांकित म्हणजेच रेषेनं असा क्रॉस न केलेला एकूण भाग म्हणजे किती भाग आहेत यामधले? 3. 3 आहेत बघा, 1, 2 आणि 3. मग ती कुठे लिहिणार आपण? अंशामध्ये, आहे की नाही. मग जर आपल्याला विचारलं की बाबा रेखांकित भाग किती आहे, अरेखांकित भाग किती येतो? 3/4. 4. हा, यालाच आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणतो? पाऊण असं म्हणतो. ठीक आहे. ओके, यस. यस, समजलं. व्हेरी गुड. यस. ओके, मग लक्षात आलं रेखांकित भाग आणि अरेखांकित भाग. शिष्यवृत्ती परीक्षा असते बघा तुमची 5वीला, तर त्याच्यामध्येही प्रश्न येतात आणि आपल्या नवोदयला देखील असे प्रश्न असू शकतात की रेखांकित केलेला भाग, अरेखांकित केलेला भाग किती आहे, त्याची बेरीज वजाबाकी काही याच्यावर प्रश्न येऊ शकतात. मग ते आपल्याला सोडवायचे असतील तर पहिल्यांदा आपल्याला हे अपूर्णांकात लिहिता आलं पाहिजे. बघा, हे जिकून 4 आहेत, छेदामध्ये 4 घेतले, त्यापैकी रेखांकित केलेला 1 म्हणजे 1/4. हा रेखांकित भाग याच्यातला 1/4 आहे. आणि न रेखांकित म्हणजे अरेखांकित जो भाग आहे, जो रेषेनं रंगवलेला नाही, तो एकूण किती आहे? तर त्याच्यापैकी तो किती आहे? 3/4 आहे. ओके, समजतं का? ओके, चला झालं. चला, रेखांकित भाग कोण सांगेल? हात वर करा. म्हणजे या चौकोनामधला रेखांकित भाग आपल्याला विचारला. प्रथमेश, प्रथमेश मला सांग एकूण भाग किती आहेत? सांग प्रथमेश, एकूण भाग किती आहेत? 4. 4 भाग आहेत, बरोबर. 4. 1, हो. 2, 3 आणि 4. 2, मग 3, 4. एकूण भाग 4 आहेत, तर ते आपण 4 छेदामध्ये लिहितो, चालेल. हो सर. हो. आता मला सांग रेखांकित भाग म्हणजे रेषेनं डार्क केलेला भाग किती आहे? 3. 3. म्हणून आपण रेखांकित भागाचा अपूर्णांकात जर मांडणी केली तर ते किती होईल? 4. 3/4. व्हेरी गुड. चला, व्हेरी थँक्यू सर. ओके. आणि अरेखांकित आता सांगा, अपूर्णांकामध्ये आपल्याला अरेखांकित सांग सोहम. अरेखांकित एकूण भाग किती आहेत मला सांग यावर चौकोनामध्ये? 4 सर. 4. मग एकूण जेव्हा भाग येतात तेव्हा ते आपण कुठे लिहितो? छेदामध्ये. ठीक आहे, 4. आता मला सांग अरेखांकित किंवा रेषेनं डार्क न केलेला भाग किती आहे त्यापैकी? 1 सर. 1. मग 1 कुठे लिहायचे? अंशामध्ये. हा, 1/4 असं म्हणतो आपण. ठीक आहे, लक्षात आलं. पाऊण सर. हा, पाव म्हणतो आपण. 1/4 ला आपल्या दुसऱ्या भाषेत काय म्हणतो आपण?
पाव देखील म्हणतो. पाव अधिक पाव अर्धा, है ना, अशा पद्धतीने. हो. हम्म. चला, कोणाकोणाला समजलंय हे? रेखांकित अरेखांकित भाग, यावर नवोदयलाही प्रश्न येतात आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये देखील प्रश्न येतात, कारण यावरची बेरीज वजाबाकी काही विचारले जाऊ शकतं. ते तुम्हाला ते आलं पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे. चला, पुढचा एक घेऊया आपण, म्हणजे तुमचं क्लिअर होऊन जाईल. बघूया आता. हा, चला, पुढची आकृती पहा व्यवस्थित. आता हे वर्तुळ आहे. या वर्तुळामध्ये काही भाग हा डार्क केलेला आहे आणि काही भाग हा न डार्क केलेला आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे अरेखांकित आहे. तर आता रेखांकित भाग आणि अरेखांकित भाग तुम्हाला ओळखायचा आहे. तर कोण सांगेल हात वर का? श्रेया. हा, श्रेया माईक चालू कर. सांग आता एकूण भाग किती आणि त्यापैकी आपल्याला रेखांकित भाग सांगायचा आहे तुला. सर एकूण भाग 8 आहेत. 8 आहेत का? बघूया आपण. 1 2 3 4 5 6 7 आणि 8, बरोबर आहे. मग एकूण भाग जे आहेत ते कुठे लिहितो आपण? छेदामध्ये लिहितो, चालेल. हो. त्यापैकी रेखांकित म्हणजे डार्क केलेला भाग किती आहे? 3. 3 आहे. म्हणजेच हा अपूर्णांक झाला 3/8. 8 रेखांकित भाग किती आहे? 3/8 आहे. व्हेरी गुड. चला पुढं. सर हा बोल बाळा, हे उत्तर नको सांगू, दुसरं बोल. माईक चालू करा, बोला. सर आज उत्तराचा क्लास नाही झाला. नाही झाला, सर नाही आले त्याच्यामुळे नाही झाला. ठीक आहे, ओके. चला, कोण सांगेल पुढं अरेखांकित भाग या आकृतीवरून? रिद्धी कदम, माईक चालू कर. रिद्धी कदम, सांग बाळा. सर अरेखांकित केलेला भाग हा, एकूण भाग किती आहेत बाळा, सांग मला. एकूण भाग 8 आहेत. 8 आहेत. ते कुठं लिहितो आपण? छेदामध्ये. खाली. हा, खाली म्हणजे कुठं? छेदामध्ये. ठीक आहे, है ना, लक्षात आहे ना? खालच्या भागाला आपण काय म्हणतो? छेद. आणि वरच्या भागाला काय म्हणतो आपण? अंश. अंश म्हणतो. मग एकूण भाग कुठे लिहिले मी? छेदामध्ये. ठीक आहे. हा, आता मला सांग, अरेखांकित म्हणजे न डार्क केलेला भाग किती आहे? 5 सर. 5. 1 2 3 4 5. हे 5 कुठे लिहिणार मी? अंशामध्ये. मग अरेखांकित केलेला भाग किती आहे? 5/8. 5/8. किंवा आपल्याला त्या भाषेत वाचायचं असेल तर 5/8 अशा पद्धतीने. बरोबर आहे का रिद्धी? हो सर. ओके, समजलं का तुला? हो सर. ओके, व्हेरी गुड. चला, ही आकृती काढा, व्यवस्थित लिहून घ्या. व्यवस्थित तुम्हाला या आकृत्यावरून तुम्हाला लक्षात असं असेल की अपूर्णांक कसा असतो, कसा लिहायचा, कसा वाचायचा.